तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आपण आता पाहणार आहोत की शलाकाच्या बॉडीची ओळख पटवत ईश्वरी हिने आता सरळ राकेशचं नाव घेतलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आता नम्रता आणि आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी सुप्रिया घरी येताच वल्लरीची चांगलीच बोंब होणार आहे. आता नेमकं काय घडतं हे सगळं बघूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलंच होतं की अर्णवला सांगितलं होतं पोलिसांनी की हे आय डी तुमच्याच कंपनीचं आहे, त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण आहे हे आम्हाला सांगा कन्फर्म करून. त्यावेळी अर्णवने शिर्केंना कॉल केला आणि शिर्केंना सांगितलं होतं की शिर्के, मला ह्या मुलीच्या सर्व डिटेल्स पाहिजेत. आता लगेचच ईश्वरी, नम्रता वगैरे सगळे घरी गेल्याच्या नंतर मग आता अर्णव हा शिर्केंना एवढ्या वेळेचं सांगितलं आहे, अजून शिर्केंनी डिटेल्स कशा प्रोव्हाइड केल्या नाही हे बघण्यासाठी आता अर्णव लगेचच शिर्केंना कॉल करतो आणि शिर्केंना विचारतो, शिर्के, मी तुम्हाला त्या मुलीची माहिती काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? त्यावर शिर्के म्हणतात, सर अहो आत्ता मी तेच काम करत होतो आणि आता मी जस्ट तुम्हाला कॉलच करणार होतो. मी त्या मुलीबद्दलची सगळी माहिती काढली. मी आपल्या सगळ्या डिपार्टमेंटना चौकशी केली, आपल्या फायनान्स डिपार्टमेंटला, आपल्या एडिटिंग डिपार्टमेंटला, आपल्या फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटला, आपल्या कलर कोऑर्डिनेट डिपार्टमेंटला, सगळीकडे चौकशी केली, पण कुठेच आपल्याला ही मुलगी काम करते असं सापडत नव्हतं. मग मी आपल्या क्लिनिंग डिपार्टमेंटला आणि कॅन्टीन डिपार्टमेंटला चौकशी केली, तेव्हा मला कळलं की शलाका म्हणून एक मुलगी कॅन्टीन डिपार्टमेंटमध्ये काम करायची आणि अचानक ती नोकरीवर न आली, बंद झाली कामावर यायची. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय अचानक बंद झाली मध्येच? त्यावर लगेचच आता इकडनं शिर्के सांगतात, येस सर. त्यावर अर्णव विचारतो, पण अशी अचानक ती मध्येच का बंद झाली, कारण काय? त्यावर आता लगेच इकडे शिर्के सांगतात, सर ते तर काही माहीत नाही, इवन तिने रिझाईनसुद्धा दिलं नव्हतं, अचानक ती यायची बंद झाली. मला वाटतं ही तीच मुलगी आहे, कारण त्या व्यतिरिक्त आपल्या स्टाफमधली कुठलीही मुलगी अशी अचानक गायबच झालेली नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे ठेवा तुम्ही, आणि मग तो शिर्केंचा फोन कट करतो आणि ताबडतोब इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो, साहेब काही महिन्यांपूर्वी आमच्या इथे एक मुलगी काम करायची शलाका म्हणून, आणि आता ती मुलगी आमच्याकडे सडनली कामावर यायची बंद झाली होती. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब हे अर्णवला म्हणतात, शलाका, मग ती कामावर का आली नाही याची चौकशी तुम्ही केली नाही का? अर्णव म्हणतो, सॉरी बट मला याची कल्पना नव्हती, म्हणजे हे सर्व कामं त्यावेळी लावण्य म्हणून माझी एक दुसरी पार्टनर होती ती बघायची. ॲक्च्युली ती माझी पार्टनर नव्हती, एम्प्लॉई होती, पण ती चांगल्या पोझिशनवर कामाला होती, त्यामुळे या सर्व गोष्टी तीच मॅनेज करायची, मी ह्या सर्व गोष्टीत फारसं लक्ष नाही घालायचो. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे तुम्ही उद्या या आणि बॉडीची ओळख पटते का ते बघा. त्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर, मी येतो उद्या, आणि मग तो फोन ठेवून देतो. त्यानंतर मग आता मात्र अर्णवला टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो की नेमकी ही मुलगी कोण असेल आणि ह्या शलाकाचं नेमकं आत्महत्या करण्याची म्हणजे कारण काय असेल, हिने का केलं असेल हे सगळं? या सगळ्यामुळे माझ्या कंपनीवरती तर काही इफेक्ट होणार नाही ना, आणि जी कोणी मुलगी असेल ती का मेली असेल? आता ईश्वरी घरी पोहोचते. ईश्वरी बघते तर काय, अर्णव एकटाच एवढा गप्प बसलाय, उदास बसलाय. ईश्वरीला वाटतं की अर्णव खरोखरच आई म्हणाली त्याप्रमाणे नम्रता आणि आकाशच्या लग्नापासून खुश नाही आहे आणि म्हणूनच तो उदास बसलाय. मग ईशू अर्णवकडे येते आणि अर्णवला विचारते, अर्णव सर काय झालं, तुम्ही असे नाराज का बसलाय? अर्णव काहीच उत्तर देत नाही. ईशू म्हणते, सर तुम्ही असं गप्प राहून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? बोला ना, काय झालंय? तुम्ही असे गप्प का आहात? तुम्हाला आकाश भाऊजी आणि नमुताईचं लग्न मान्य नाही आहे का? तुम्ही म्हणजे ओझं म्हणून ते लग्न बघताय का? त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही माझ्या डोक्यात तो विचार नव्हता, मी दुसऱ्या विचारात आहे. इशू म्हणते, काय चाललंय सांगा ना प्लीज. त्यावर मग मात्र आता अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव ईश्वरीला सांगू लागतो, आपल्या कॅन्टीन डिपार्टमेंटमध्ये शलाका म्हणून एक मुलगी काम करायची, अचानक सडनली ती मुलगी कामावर यायची बंद झाली आणि आता पोलिसांना एक जंगलामध्ये सुटकेसमध्ये पॅक केलेली एक डेड बॉडी सापडली आणि त्या डेड बॉडी बरोबर सात्विक फॅशनचं आय कार्ड सापडलं आहे. त्यामुळे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ती एम्प्लॉई आपलीच होती आणि शलाका एकटीच आहे जी गायब झाली. त्यामुळे मला वाटतं की ती मुलगी शलाका आहे. त्यावेळी हे ऐकून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी खालीच बसते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर व्हॉट्स रॉंग, काय झालं? त्यावेळी ईश्वरी म्हणते, अर्णव सर
शलाकाताईंना मी ओळखते खूप चांगलं. त्यावर अर्णव म्हणतो काय? त्यावर इशू सांगते हो, अहो शलाकाताई आपल्या कॅन्टीन डिपार्टमेंटमध्ये काम करायच्या आणि त्यांचा नवरा राजेश तो त्यांना खूप त्रास द्यायचा आणि त्यांच्या नवऱ्याला खूप कंटाळले होते. त्याने त्याला सोडून दिलं होतं, पण तरीही तो त्यांना सतत फॉलो करायचा, त्रास द्यायचा. त्यावर अर्णव म्हणतो मग पुढे? त्यावर ईश्वरी म्हणते अहो त्यावेळी हा राजेश माझ्या ओळखीचा होता ना, मला वाटायचं खरोखर हा वकील आहे, त्यामुळे हा त्यांची काहीतरी मदत करू शकेल, म्हणून मी याची त्यांच्याबरोबर भेट घालवून देण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडथळा आला आणि त्यांची भेट नाहीच घडवता आली मला. त्यावर अर्णव म्हणतो उद्या तिच्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी मला बोलवलंय, म्हणजे ती नेमकी शलाकाच आहे का हे तपासण्यासाठी. त्यावर ईश्वरी म्हणते सर उद्या मग तुम्ही एकटे नका जाऊ, मी सुद्धा येईन तुमच्याबरोबर. त्यावर अर्णव म्हणतो काय? त्यावर ईश्वरी म्हणते हो अर्णव सर, कारण काय आहे ना, शलाकाताई ना तुम्ही जितक्या जवळून ओळखत नाहीत ना तितक्या जवळून मी त्यांना ओळखते, कारण मी त्यांना खरोखर खूप व्यवस्थित पाहिले आणि म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की उद्या तुम्ही एकटे नका जाऊ, मला सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन चला. अर्णव ईश्वरीला म्हणतो नाही नको, हे बघ तुझी तिकडे येण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, तू नको येऊस माझ्याबरोबर. ईश्वरी म्हणते सर प्लीज असं काय करताय, घेऊन चला ना मला, आणि मी काय लहान आहे का? प्रत्येक गोष्टीत तुम्ही तुमची मनमानी नका करू. उद्या तुम्ही एकटे नाही जाणार आहात म्हणजे नाही जाणार, उद्या मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार म्हणजे येणार, बस. आणि यावर आणखीन चर्चा नको. तुम्ही म्हणता ते सगळं ऐकते ना मी, पण एवढ्या बाबतीत तुम्ही ऐका ना माझं प्लीज. मी रिक्वेस्ट करते, हवं तर असं समजा, पण प्लीज उद्या मला घेऊन चला. आता इशू इतकी रिक्वेस्ट करत असते, मग अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव म्हणतो ठीक आहे जाऊया आपण उद्या. इशू म्हणते सर आणखीन एक रिक्वेस्ट होती. अर्णव म्हणतो आता काय? इशू म्हणते आपल्या घरातलं वातावरण सध्या खूप चांगलं आहे, त्यामुळे आपल्या घरात ही गोष्ट कोणाला कळणार नाही असं बघूया, कारण उगाच ह्या सगळ्यामुळे आपल्या घरातलं वातावरण गढूळ व्हायला नको. सध्या अंजलीताईसुद्धा. त्यावर अर्णव म्हणतो हो बरोबर आहे तुझं, नाही काळजी नको करू, उद्या आपण पोलीस स्टेशनला जाताना आपण काहीतरी खरेदी वगैरे करायला चाललो असं सांगू आणि जाऊ, घरात कोणाला काहीच कळणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी इशू आणि अर्णव आम्ही थोडं खरेदी करायची आम्हाला असं सांगून बाहेर पडतात आणि मग आता इन्स्पेक्टर साहेबांना येऊन ते भेटतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या मिस्टर अँड मिसेस राजू शिर्के, मी तुमचीच वाट बघत होतो, चला शवघरात जाऊन आपण एकदा त्या बॉडीची ओळख पट्टी आहे का हे तपासूया. मग ईश्वरी आणि अर्णव शवघरात येतात. आता त्या बॉडीच्या चेहऱ्याची अवस्था आणि त्या बॉडीची अवस्था इतकी वाईट असते की ओळखताच येत नसतं. ईश्वरी म्हणते नाही ओळखता येत आहे मला. अर्णव म्हणतो मला सुद्धा नाही ओळखता येत आहे. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो जवळपास 7-8 महिनेपूर्वी ही बॉडी पुरली होती जमिनीखाली असा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये अहवाल आला आहे, त्यामुळे तुम्हाला नाहीच ओळखता येणार, बॉडी पूर्णपणे सडून गेली. पण यांच्याबरोबर काही वस्तू सापडल्या आहेत, तुम्ही त्या वस्तू बघून घ्या. या ज्या सुटकेसमध्ये यांची बॉडी सापडली होती ती सुटकेस बघून घ्या, मे बी त्या काही वस्तू बघून तुम्हाला काही आठवेल. मग ईश्वरी आणि अर्णवला त्या वस्तू दाखवल्या जातात. अर्णव म्हणतो हो हे आय कार्ड तर आमच्याच ऑफिसचं आहे. त्याबरोबर इशू आता ती सुटकेस बघते आणि म्हणते अशी सुटकेस तर राकेशकडे बघितली होती मी. त्यावर इन्स्पेक्टर लगेच म्हणतात कोण राकेश मॅडम, कोणाकडे बघितली होती तुम्ही ही सुटकेस? त्याबरोबर मग अर्णव म्हणतो तिला ही सुटकेस नाही सर अशीच सुटकेस म्हणायचं होतं आणि ती तेच म्हणाली. ॲक्च्युली आमचे राकेश म्हणून एक दूरचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अशी सेम आकाशी रंगाची सूटकेस आहे आणि ती त्यांच्याबद्दलच बोलत होती, नथिंग एल्स, एवढं अर्णव सांगतो. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अच्छा. तशी लगेचच ईश्वरी अर्णवकडे बघते, अर्णव तिचा हात दाबतो. त्याच्यानंतर मग अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो सर हे ID तर आमचंच आहे, म्हणजे आमच्याच कंपनीचं आहे आणि आमच्या कंपनीतनं दुसरी कोणतीही मुलगी गायब झालेली नाही आहे, शलाकाला सोडून. शलाका अर्ध्या महिन्यातनंच पगार वगैरे काहीही न घेता अचानक निघून गेली होती, त्यामुळे मला सुद्धा हेच वाटतं की ही बॉडी शलाकाचीच आहे. पण नेमकी शलाका नोकरी का सोडली किंवा तिच्याबरोबर नेमकं काय घडलं या सगळ्याबद्दल आम्हाला सुद्धा काहीच कल्पना नाही आहे. इनफॅक्ट जर आम्हाला कल्पना असती तर आम्ही सुद्धा शलाकाबरोबर ह्या गोष्टी घडू दिल्या नसत्या. बाय द वे जर आमचं काम झालं असेल तर आम्ही निघू का? नाही म्हणजे त्यावर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात येस ऑफकोर्स या तुम्ही. त्यानंतर अर्णव म्हणतो काही मदत लागली तर सांगा नक्की.
तर दुसऱ्या बाजूला आता आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी मी सुप्रिया ताईंना फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलंय की तुम्ही आमच्या घरी या आणि त्या आपल्या घरी येणार आहेत. त्या आणि त्यांचे म्हणजे ईश्वरी आणि नम्रताचे बाबा असं आता आजी घरामध्ये सगळ्यांना सांगते आणि म्हणत असते की आता ते घरी आले की त्यांच्याशी आपण सविस्तर सगळं बोलून घेऊया. मग वल्लरी इकडे विचार करते की नाही नाही नाही, काहीही झालं तरी मी आणि त्या ईश्वरीची आई आम्ही समोरासमोर येता कामा नये. जर आम्ही समोरासमोर आलो आणि तिने मला बघितलं तर ती सुप्रिया मला ताबडतोब ओळखेल आणि जर तिने मला ओळखलं तर सगळीच गडबड होऊन बसेल. तिने मला ओळखता कामा नये आणि त्यासाठी तिने मला भेटताही कामा नये. मला काहीही कारण काढून, अगदी काहीही कारण काढून घराच्या बाहेरच जावं लागणार आहे. मग लगेचच आता आजी वल्लरीला म्हणते, वल्लरी काय सांगितलं मी ऐकलंस ना, तुझ्या मुलाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार आहेत लोक, त्यांचा मान राखला गेला पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित वागायचं. तशी वल्लरी म्हणते, एक मिनिट आई, माझ्याकडनं कुठल्याही पद्धतीची अपेक्षा तुम्ही करू नका, कारण मुळात ती मुलगी सून म्हणून मला पसंतच नाही आहे. तुम्ही पसंत केली आहेत ना त्या मुलीला सून म्हणून, मग तिच्या आई वडिलांचा आणि तिचा कसा पाहुणचार करायचा आणि तिचं काय करायचं हे सगळं तुम्हीच बघून घ्या. मला तुम्ही त्यात सगळ्यातलं काहीही सांगू नका आणि मुळात मला त्या सगळ्यात ओढूसुद्धा नका. तुम्हाला त्या मुलीचा आणि तिच्या आईबाबांचा काय पाहुणचार करायचा आहे तो तुमचा तुम्ही करा. इवन मी तर घरातच थांबत नाही आहे, मी निघून चालली बाहेर. त्याबरोबर लगेचच आकाश वल्लरीला म्हणतो, मग अगं असं काय करतेस तू, तूच म्हणतेस ना की मी तुझा एकुलता एक मुलगा आहे आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. मग अगं आज माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी लोक घरी येणार आहेत आणि तू घरात थांबणार नाही असं म्हणतेस, या सगळ्याला काय अर्थ आहे? मग प्लीज असं नको ना वागू, थांब ना गं घरीच. त्यावर वल्लरी म्हणते, मी एकुलता एक मुलगा आहे आणि लाडाचा आहे असं म्हणते, ते बरोबर लक्षात ठेवलंस रे आकाश, पण मी दुसरं जे बोलत होते मेघनाबरोबर लग्न कर ते का लक्षात नाही घेतलंस? असो, होतास तू माझ्या लाडाचा लेक, पण काय झालंय ना, जर तुला तुझी आई तुझ्या भल्याचा विचार करते हे कळतच नसेल तर आता आईला विचार करण्याची गरज नाही आहे. आता तू तुझा निर्णय घ्यायला खूप मोठा झालायस आणि म्हणूनच तुला जे हवं ते तसं तू करू शकतोस, तसं तू वागू शकतोस. म्हणून आता मी ठरवलंय की मी आता तुझ्यापासून, तुझ्या आयुष्यापासून लांबच राहिलेलं बरं आणि म्हणून मला नाही थांबायचंय. एवढं बोलून जाते. आता वल्लरी निघून गेल्यावर दीड तासातच ईश्वरीचे आई, बाबा आणि नम्रता हे सगळेच जण घरी येतात, आकाशच्या आणि अर्णवच्या. मग आता घरी आल्यावर लगेचच सुप्रिया म्हणते, नमस्कार आजी, तुम्ही बोलावलं होतं आम्हाला. त्याबरोबर नम्रता ही फक्त आकाशलाच शोधत असते, तिची नजर आकाश कुठे हेच शोधत असते. आजी लगेचच म्हणते, नम्रता आकाश आहे घरात, आवरतोय खोलीत, येईल थोड्या वेळात बाहेर, तोवर बस तू. त्याबरोबर नम्रता नजर खाली झुकवते आणि हसते. तशी लगेचच आजी ही ईश्वरीच्या आईबाबांना म्हणते, बसा ना तुम्ही बसा, आणि मग अनिताला चहा घेऊन ये अनिता असं सांगते आणि मग लगेच म्हणायला लागते, हे बघा आता साखरपुडा तर खूप घाईघाईने पार पडलाय आणि लग्नसुद्धा मला वाटतं आपण फार लांबणीवर टाकायला नको, लग्नही आपण लवकरच करून घेऊ, नाही म्हणजे सगळं कसं व्यवस्थित रीतसर करूया. त्याबरोबर लगेचच आता ईश्वरीची आई म्हणते, नाही म्हणजे लग्न लवकर करूया असं म्हणताय ते ठीक आहे, पण काय आहे ना, आम्हाला जरा तयारी करायला वेळ लागेल, नाही म्हणजे सध्या यांची औषधं म्हणजे यांची ट्रीटमेंट आणि त्यातून म्हणजे. त्याबरोबर आजी म्हणते, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, तुम्ही फक्त आम्हाला मुलगी आणि नारळ द्या, बाकीचं सगळं आम्ही बघू. त्यावर लगेचच सुप्रिया म्हणते, नाही हो आजी, असं कसं, मुलगी आणि नारळ द्या हे कसं चालेल, आणि तसंही इशू आणि अर्णवच्या लग्नात सुद्धा आम्हाला फार काही करता आलं नव्हतं, त्यांचं लग्नसुद्धा असंच घाईघाईने झालं होतं आणि आता आकाशरावांच्या आणि नमूच्या लग्नात सुद्धा असंच करायचं म्हटलं तर नाही हो, काहीतरी तर केलं पाहिजे ना आम्ही सुद्धा मुलीचे आई बाबा म्हणून. त्यावर लगेचच अंजली म्हणते, काकू अहो ऑलरेडी तुम्ही आमच्यासाठी खूप केलंय, तुमच्या ह्या 2 हिऱ्यांसारख्या गुणी मुली तुम्ही आमच्या 2 मुलांना दिल्यात, यापेक्षा आणखीन जास्त तुम्ही आमच्यासाठी काय करायला हवं. तुमची ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी जणी या घरात सुना म्हणून आल्या ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. काय हो,
त्याबरोबर निर्लज्ज राकेश मान हलवत हो हो अगदी बरोबर बोललीस तू अंजली एवढंच बोलतो आणि गप्प बसतो. त्याबरोबर लगेचच मामासुद्धा म्हणतो हो हो अंजली म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे. आणि आहोत सुप्रियाताई, तुम्ही का काळजी करताय? आम्हाला काय परिस्थिती कळत नाहीये का? आम्हाला सुद्धा माहिती आहेच की सध्या संजय रावांची तब्येत बरी नाही आहे म्हणून, नाहीतर संजय रावांनी किती थाटामाटात त्यांच्या मुलींची लग्न लावून दिली असती. आणि जरी संजय राव व्यवस्थित नसले तरी मी सुद्धा आहे की. आणि प्रत्येक वेळी सगळा खर्च हा मुलीच्याच बापाने करायला हवा असं कुठे विधी लिखित आहे थोडी. मुलाच्या बापाने सुद्धा खर्च करायला हवा ना. म्हणून आपण पद्धत आणि प्रथा दोन्ही बदलूया. यावेळी लग्नाचा सर्व खर्च मुलाचा बाप करणार. काय नम्रता, तुला चालेल ना? नम्रता काहीच बोलत नाही. ती फक्त खाली मान घालून उभी असते. इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो आणि आकाश म्हणतो काय चालेल ना विचारताय डॅड? त्याबरोबर लगेचच आकाशला बघून नम्रताच्या चेहऱ्यावरती हसू येतं. तर लगेच मामा म्हणतो अरे लग्नाचा सगळा खर्च तुझा बाबा करणार आहे, कसं वाटतंय तुला? त्यावर लगेचच आकाश म्हणतो अरे वा डॅड, इट्स रिअली ब्रिलियंट आयडिया. इतक्यात त्या ठिकाणी अर्णव आणि ईश्वरी येतात. आता अर्णव विचारतो कसली ब्रिलियंट आयडिया? काय सुरू आहे हे सगळं? नाही म्हणजे नम्रता, तिचे आई बाबा, काही महत्त्वाचं सुरू आहे का इथे? महत्त्वाचं डिस्कशन? आता लगेचच आजी अर्णवला म्हणते अरे अर्णव ईश्वरी बरं झालं आलात, या बसा, महत्त्वाचं बोलतोय. तसा लगेचच अर्णव येतो आणि बसतो. ईश्वरी त्याच्या मागे उभी राहते. तर अर्णव विचारतो काय चाललंय, कशाबद्दल बोलताय? तसं लगेचच अंजली म्हणते अरे बाबा अर्णव, आता आपल्या धाकट्या भावाने बायको तर त्याच्या मर्जीने पसंत केली, पण त्याच्या पुढचं तर सगळं मोठ्यानंच ठरवावं लागतं ना, तेच ठरवतोय. तसं लगेचच नम्रता आणि आकाश लाजतात. तर अंजली म्हणते अरे चिंटू काही नाही, आकाशच्या आणि नम्रताच्या लग्नाची बोलणी करतोय. तेच काकूंना आजीने बोलवून घेतलंय ना लग्नाची बोलणी करण्यासाठी, त्याबद्दलची चर्चा सुरू आहे. बरं झालं तुम्ही दोघंसुद्धा वेळेवर आलात, या बसा. मग लगेचच आता अर्णव म्हणतो अच्छा, बाय द वे लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार आहोत आणि लग्न हे खूप छान आणि ग्रँड झालं पाहिजे असं अर्णव म्हणतो. पुढे तो हेही सांगतो माझ्या एकुलत्या एक भावाचं लग्न आहे. माझं लग्न घाईघाईत झालं, त्याला काही तशी कारणंही होती, पण आता मात्र आकाशचं लग्न हे थाटामाटात पार पडलं पाहिजे. राजे शिर्केंच्या घरातलं आता हे शेवटचं लग्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात्विक फॅशनच्या CEO भावाचं लग्न आहे. त्यामुळे सगळं अगदी ग्रँड, फर्स्ट क्लास, माइंड ब्लोईंग आणि अमेझिंग झालं पाहिजे. आपल्याला लग्न एकदम छान करायचं आहे, थाटामाटात. काय आकाश, चालेल ना? आता आकाशने लगेचच अर्णवकडे बघून फक्त मान हलवलेली असते. अर्णव लगेच म्हणतो की बघा बघा, आकाशला चालणार आहे सगळं, मग काय आता फिक्स. नम्रता, आकाशला पटलंय सगळं, म्हणजे तुलासुद्धा पटलेलंच असणार, काय बरोबर ना? तशी लगेचच आता नम्रता लाजते. तर अर्णव आकाशला म्हणतो आकाश, नम्रता, तुम्हा दोघांना जे काही हवं आहे ना ते तसं तुम्ही डेकोरेशन वगैरे सिलेक्ट करा. काय? तसं लगेचच आकाश म्हणतो नाही ब्रो, आम्हाला काही सिलेक्ट करायची गरज नाही आहे, कारण काय आहे ना त्यामध्ये आमच्या वहिनीसाहेबांचं चॉईस एक नंबर आहे आणि तुझाही चॉईस बेस्ट आहे. त्यामुळे तू आणि ईश्वरी तुम्ही दोघंजणं मिळून जे काही प्लॅन कराल आणि जे काही ठरवाल ना ते आम्हाला आवडेलच. काय नम्रता, बरोबर बोलतोय ना मी? तशी लगेच नम्रता ही म्हणू लागते हो आकाश सर जे म्हणतायत ते बरोबर आहे. नाही म्हणजे इशूची चॉईस खरंच भारी आहे आणि जिजू तुम्ही पण बेस्टच आहात की, त्यामुळे तुम्ही दोघं मिळून जे काही ठरवाल ते बेस्ट असेल. आकाश सरांचं पटतं आहे मला. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते ठरलं तर मग डेकोरेशन वगैरे सर्व जबाबदारी अर्णववरती आणि ईश्वरीवरती. काय? त्याबरोबर लगेचच आता पुढे मानबिन असं सुप्रिया म्हणते. त्याबरोबर लगेच आजी म्हणते अहो मान वगैरे काही नसतो, मान पान काय, आपल्याला फक्त आपली मुलं सुखी राहिलेली पाहिजेत बस, बाकी काही नाही. मी मघाशीच म्हटलं ना, तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या, त्या व्यतिरिक्त आम्ही तुमच्याकडनं काहीही घेणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.